सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. मला 3 मुलं, 2 मुली आणि माझे मिस्टर असं माझं छोटंसं कुटुंब. माझे सासू सासरे ही गावी असतात. आम्ही कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक झालेलो आहे, पण आमचं मूळ गाव हे बीड आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हापासून मी महाराजांच्या सेवेत आले तेव्हापासून महाराजांनी एक एक इच्छा माझी आत्तापर्यंत पूर्ण केलेली आहे. त्यातीलच जे काही माझ्यासोबत घडलेलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. महाराजांच्या सेवेत येण्याचं कारण एकच होतं, ते म्हणजे दुःख. आमच्या घरामध्ये आर्थिक अडचण खूप होती. मिस्टर जे काही कमवायचे त्यातील निम्म हे ड्रिंकमध्ये घालत असायचे, त्यामुळे मी देखील कामाच्या शोधामध्ये होती. मी एका कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथे मला 15,000 रुपये पेमेंट होतं. मला लिहिता वाचता येत नाही. त्यांनी मला जे काही त्यांची बाग होती माळी कामासाठी तिथे ठेवलं होतं. झाडांना पाणी वगैरे देणे, झाडून घेणे, सर्व काही तिथे स्वच्छ करणे, स्वच्छतेचं काम, पुसायचं काम माझ्याकडे होतं. सकाळी 11 वाजता ड्युटी सुरू व्हायची तर 5 वाजेपर्यंत माझी तिथे ड्युटी असायची. मुलांना बघण्यासाठी कोणी नव्हतं. मुलं देखील घरीच राहायचे. शाळेतून आले की ते एकटेच घरी बसत असायचे. असा माझा दिनक्रम सुरू होता. माझा मोठा मुलगा हा 10वीमध्ये त्यावेळेस होता आणि त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये महाराजांचे आगमन झाले. असेच लोटत लोटत दुःखाचा एक एक दिवस पुढे सरकत होता. तसे तसे मला महाराजांचे अनुभव येत होते. स्वामी भक्तांनो, मला लिहिता वाचता येत नसल्यामुळे मी कुठलंच पारायण वगैरे काहीच करू शकत नव्हती. मी फक्त महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होते, कारण त्या कंपनीमध्ये ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्या महाराजांच्या खूप निस्सीम भक्त होत्या. त्यांनी मला स्वामींविषयी सांगितलं होतं, जरी तुम्हाला लिहिता वाचता येत नाही ना, तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा, तरी देखील महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, असं त्यांनी सांगितलं. मला माझ्या मोठ्या मुलाला कुठेतरी जॉबला लावायचं होतं आणि त्याचं शिक्षण कंप्लीट होऊन त्याला चांगले 12वीमध्ये मार्क पडावे यासाठी स्वामींकडे मी ही विनंती करत होती. पूजा वगैरे करायला काही वेळ मिळत नव्हता, पण जशी तोडकी मोडकी असेल तेवढी करायची. सकाळी अगरबत्ती वगैरे लावणे आणि आरती माझी पाठ झालेली होती. यूट्यूबला बघून मग आरती वगैरे करून तारक मंत्र बोलायचा आणि मग नामस्मरण करायचं. नामस्मरण करता करता कंपनीत यायचं आणि तिथे नामस्मरणच करत दिवसभर राहत असायचं. असंच चालू होतं. ज्या कंपनीमध्ये माझे मिस्टर कामाला होते त्या कंपनीमध्ये माझे मिस्टर एक दिवस ड्रिंक घेऊन गेले. दुपारची वेळ होती. त्यांनी ड्रिंक घेतल्यामुळे त्यांना समोरचं काहीच कळत नव्हतं. ते तिथेच झोपू गेले आणि नेमकी त्या दिवशी जे वरिष्ठ अधिकारी होते ते आले होते. त्यांनी यांची अवस्था बघून यांना तिथून नोकरीवरून काढून टाकलं. त्यामुळे आता खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. सर्व जबाबदारी माझ्यावरतीच आली. महाराजांपुढे मी खूप रडत होती की हे काय चाललं आहे. माझ्या मिस्टरांचे आणि माझे प्रचंड वादविवाद होऊ लागले. प्रचंड भांडणे आमच्या दोघांमध्ये झाले. अक्षरशः त्यांनी मला खूप मारहाण केली. मोठा मुलगा माझ्या मिस्टरांवरती धावून गेला. तो त्यांना बोलला, कारण आता मुलेही मोठी झाली होती. त्यांना सर्व काही कळत होतं आणि त्यामुळे त्यांनी त्याचं प्रचंड टेन्शन घेतलं की मुलगा धावून गेला. त्यांच्या दोघांचेही खूप भांडण झाले. हे बघून मला खूप रडायला यायला लागलं. माझे मिस्टर सकाळी घराबाहेर भांडण करून पडले तर ते दुपारपर्यंत झाले तरी घरी आलेच नाही. असं कधीच झालं नाही. 12-1 वाजेपर्यंत तरी ते घरी यायचे. मी मुलाला फोन करायची की आले की पप्पा, तर मुलगा नाहीच म्हणत होता. मला खूप काळजी वाटू लागली की हे नेमकी कुठे गेले, काय झालं, कुठे पडले ती नाही, काही झालं की नाही. खूप टेन्शन घेतलं, कारण ते स्वभावाने फार छान. फक्त त्यांना एकच व्यसन, ते दारूचं. तेवढंच सोडण्यासाठी महाराजांकडे मी विनंती करत होती. आणि त्या दिवशी संध्याकाळ झाली तरी मिस्टर घरी आले नाही. मी कामावरून घरी आले
तरी मिस्टर घरी नाही. आम्ही सर्वत्र मग फोन करू लागलो, सर्वत्र शोधू लागलो. आम्हाला माझे मिस्टर कुठेच सापडेना. मी महाराजांपुढे गेली, खूप रडली की स्वामी, मी तुम्हाला त्यांची दारू सुटण्यासाठी विनंती करत होते की त्यांना घराबाहेर जाण्यासाठी नाही. ज्या परिस्थितीमध्ये ते असतील, जसे असतील, त्यांचं काहीतरी वार्ता कानावरती येऊ द्या आणि त्यांना लवकरात लवकर घरी घेऊन या, अशी विनंती महाराजांपुढे कळवून मी केली. आणि 15च मिनिटामध्ये त्यांचे जे मित्र आहे त्यांचा फोन आला की ताई, दादा आहे, काही काळजी करू नका. मग त्यांचे मित्र त्यांना घरी घेऊन आले आणि त्या दिवशी त्यांनी माझी माफी मागितली, मुलांची मागितली. यानंतर मी कधीही ड्रिंक घेणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मग मी माझ्या मिस्टरांसाठी जॉब बघू लागले. ते देखील जॉब बघत होते. मी ज्या ठिकाणी कामाला होते तेथील जे साहेब आहे ते खूप छान स्वभावाचे आहे. त्यांना मी भेटली की माझ्या मिस्टरांना जॉब नाही, माझी परिस्थिती खूप हालाकीची आहे. त्यावेळेस ते म्हटले, ठीक आहे, तुम्ही त्यांना घेऊन या, आपण इथे त्यांना जॉबवर लावून देऊया. आणि मग मी माझ्या मिस्टरांना घेऊन गेले. स्वामींच्या कृपेने वार गुरुवार होता, त्या गुरुवारीच मिस्टरांना तिथे जॉब मिळाला. आता आम्ही दोघे सोबत जाऊ लागलो. खूप छान झालं. त्यावेळेस माझ्या मुलाची 12वी देखील झाली. असे 2 वर्ष मी खूप कठीण काळ काढला आणि त्यांना देखील विश्वास पडला की नाही बाबा, महाराज आहे आपल्यासोबत, म्हणून सर्व काही व्यवस्थित चालू आहे. म्हणून आम्ही ठरवलं की आपण अक्कलकोटला एकदा दर्शनाला जायचं आहे. आम्हाला खूप दिवसाची इच्छा होती, पण काही जाणं होतच नाही. कारण महाराजांची जर इच्छा असेल तरच आपण तिथे जाऊ शकतो. कारण महाराजांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही. मग मी स्वामींनाच खूप कळवून विनंती केली, कारण 2-3 वेळेस असंच ठरवलं आणि काही ना काही कारणामुळे कॅन्सल झालं होतं. स्वामींना खूप दिवसाची विनवणी करत होती की मला अक्कलकोटला येऊन तुमचं दर्शन घ्यायचं आहे. त्याच्या अगोदरच मला असं स्वप्न पडलं की असं खूप मोठं वडाचं झाड होतं, त्याच्या पारंब्या खूप मोठ्या होत्या आणि मी त्या वडाच्या झाडाखाली कुठली देवता होती माहीत नाही, पण तिथे अगरबत्ती पंती लावली होती, वात जळत होती आणि मी तिथे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होते. असं मला त्यावेळेस दिसलं होतं. की हे स्वप्न मला का बरं पडलं मला काहीच कळायला मार्ग नाही. पण थोड्या दिवसामध्ये आमचं जाण्याचा योग आला. आमचा ठरला, गुरुवार होता, आपण काही करून अक्कलकोटला आता जायचं. कारण मिस्टरांची देखील स्वामींवरती श्रद्धा बसली होती. मग आम्ही सुट्ट्या घेतल्या, मुलांना सोबत घेतलं, आम्ही बसनी जाण्याचं ठरवलं. बसनीच आम्ही जाण्यासाठी निघालो. आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. अक्कलकोटमध्ये पोचल्यानंतर इतकं छान वाटत होतं की किती छान ही भूमी आहे की महाराजांनी इथे पाऊल ठेवलं, इथे 21 वर्ष वास केला. महाराज या प्रत्येक मातीच्या कणावरून गेले असतील. मी तिथेच नतमस्तक झाले जिथे मी बस स्टँडवर उतरले तिथे, कारण तिथे प्रत्येक ठिकाणी महाराज फिरले असतील हा भाव माझ्या मनात होता. मी तिथेच ती माती कपाळाला लावली, महाराजांचं इथेच दर्शन झालं, अशी भावना माझ्या मनामध्ये झाली. मानसपूजा मी केली. त्यानंतर आम्ही ऑटोमध्ये वटवृक्ष मंदिराकडे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही रूम घेतली. रूमवरती सर्व सामान ठेवलं, फ्रेश झालो आणि आता महाराजांच्या दर्शनासाठी जायचं होतं. दर्शनासाठी जायचं. महाराजांसाठी काय न्यावं, आपण तर काहीच आणलं नाही. महाराजांसाठी काय न्यावं, तर मी घरून चाफ्याची फुलं आणली होती, बाकी दुसरं काहीच नाही. कारण माझ्याकडे काहीच नाही. मी महाराजांना म्हटलं की स्वामी, तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही, ही चाफ्याची फुलं आहे, तिचा स्वीकार करावा, अशी स्वामींना कळवून विनंती केली. मग आम्ही दर्शनामध्ये रांगेत लागलो आणि तिथे प्रचंड गर्दी होती आणि सर्वजण खूप एकमेकांना लोटत होते. महाराजांच्या समोर खूप मोठा स्पेस, पण त्यामध्ये सर्वजण ढकलाढकली करत होते. महाराजांना बघू सुद्धा देत नव्हते. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं की महाराजांना मला बघता आलं नाही आणि महाराजांनी माझे फुलं देखील घेतले नाही. कारण मला तिथपर्यंत जाणं झालंच नाही, कारण लोकांनी प्रचंड ढकललं आणि सर्वजणांनी बाहेर काढलं आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. महाराज, एवढ्या लांबून आम्ही आलो, आमचं येणं होत नाही. तुम्हाला सर्व काही माहीत आहे, किती कष्टाने आम्ही इथपर्यंत पोचलो आहे आणि तुम्हाला डोळे भरून बघताही आलं नाही. तुम्हाला मला बघायचं होतं तर बघितलं सुद्धा नाही. असं आहे का तुमचं अक्कलकोट? असं तुम्ही भक्तांना दर्शन देता का? असं मी खूप कळवळली आणि तिथे बसली, नामस्मरण करू लागली. चाफ्याची फुले हातामध्ये होती. तेवढ्यात काय झालं,
एक व्यक्ती आली, अशी खूप म्हणजे खूप मळके कपडे त्यांनी घातलेले होते आणि ते माझ्याकडे आले आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिले. मी डोळे जेव्हा उघडले त्यावेळेस दिसलं मला की ते माझ्या पुढं आहे. तर त्यांनी फक्त समोर हात केला की म्हणजे आपण नाही का काहीतरी मागण्यासाठी आपल्याकडे कोणीतरी हात पसरतो. आता म्हटलं कोणीतरी मागणारं असेल, म्हटलं आता याला काय द्यावं, म्हणून मी काय केलं की 10ची नोट, माझ्याकडे 10 रुपये होते, ते 10 रुपये काढले आणि त्यांच्या हातावर मी ठेवायला लागले. त्यावेळेस ते म्हटले मला ते नाही पाहिजे. मग मी म्हटलं तुम्हाला काय पाहिजे? मला ते तुझ्याकडली फुलं पाहिजे आहे, असं ते म्हटले आणि मला खूप थरारून काटा आला की माझ्याकडचे फुलं यांना कसं माहिती माझ्याकडे फुलं आहे. मग मी ते फुलं घेतले आणि त्यांच्या हातावरती ठेवले आणि त्यांनी स्मित हास्य केलं आणि ते फुलं घेऊन ते तिथून निघून गेले. मी त्यांच्याकडे बघतच राहिली. ते गेटच्या बाहेर निघून गेले आणि मग मला असं क्लिक झालं की मी खूप कळवळून महाराजांना हे करत होती आणि महाराज जणू काय त्यांच्या रूपात येऊन माझ्याकडले फुलं घेऊन गेले. कारण त्यांना काय माहिती माझ्याकडे फुलं आहे. जर आता कोणी मागणारा असेल तर 10 रुपये दिले तर तो खुश होतो आणि ही व्यक्ती तर अशी नव्हती. मग मला खूप रडायला यायला लागलं की महाराजांनी मला दर्शन दिलं, महाराजांना माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोचली, म्हणून मला खूप आनंद झाला. त्यानंतर आता आपण परतीला मागं जाऊया असं आमचं ठरलं. तेवढ्यात काय झालं, आम्ही ज्या रिक्षामध्ये ऑटोमध्ये बसलो त्या ऑटोचं जे काही टायर होतं ते अचानक गळून पडलं आणि आमची जी काही ऑटो आहे ती पलटी झाली. ऑटो पलटी झाल्यानंतर माझ्या मिस्टरांना प्रचंड मार लागला. त्यांच्या हातामध्ये जो काही याचा ऑटोचा खिळा होता तो खिळा त्यांच्या हातामध्ये घुसला, खूप खोलवर तो खिळा घुसला आणि मी खूप ओरडू लागले की महाराज हे काय झालं, आम्ही तर चांगल्यासाठी आलो होतो, तुमच्या दर्शनासाठी आलो होतो, हे काय होऊन बसलं. म्हणून मी खूप रडू लागले. आता काय करायचं, ते सर्वजण खूप घाबरले. दुसरे ऑटोवाले आले, त्यांनी लगेच ताबडतोब आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथले हॉस्पिटल, आता आम्हाला तिथे काहीच माहीत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी पट्टी वगैरे केली. डॉक्टर म्हटले खूप रक्तस्राव झाला आहे, थोडीशी काळजी घ्यावं लागेल आणि त्यामुळे मिस्टरांना गोळ्या औषध दिले. प्रचंड वेदना त्यांना होत होत्या, पण ते काहीच म्हणत नव्हते की मला वेदना होत्या की काय. ते म्हणायचे माझी काळजी करू नका, काहीच नका, मला काहीच झालेलं नाही. आमच्यासाठी ते म्हणायचे की मी एकदम व्यवस्थित आहे, मला काहीच होणार नाही. मला तर खूप रडायला यायचं. तर ते जे होते, आता त्याची बिचाऱ्याची काय चूक, त्याचं जे चाक होतं त्याच्याही हातात नव्हतं आणि आमच्याही हातात नव्हतं. त्यामुळे आम्ही कुठलीच ॲक्शन वगैरे घेतली नाही. आम्ही सरळ त्यानंतर बसकडे धाव घेतली. बसमध्ये बसलो. मिस्टरांना मी 3-3 वेळेस विचारत होते की तुमच्या हाताला त्रास होतोय का, पण ते एकच म्हणायचे की नाही, मला काहीच होत नाही. अगं मला असं वाटतच नाही की मला काही झालं, कारण त्यांचा पूर्ण हात हा बधीर झालेला होता. इतके वेदना होत असतील, पण ते आमच्यासाठी म्हणत होते की काय माहीत नाही की महाराजांनीच काय केलं. पण डोळ्यामध्ये अश्रू घेऊनच आम्ही निघालो होतो. महाराजांना म्हटलं हे असं काय झालं आणि त्यानंतर असं होऊच कसं शकतं तुमच्या दर्शनाला आल्यानंतर, असं आमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या प्रश्न होते. त्यानंतर जेव्हा आम्ही बसमध्ये बसलो त्यावेळेस तिथे एक बाबा आले आणि ते बाबा म्हटले की कुठे चालले काय, अशी चौकशी केली. हाताला काय झालं त्यांनी विचारलं, तर आम्ही सांगितलं की असं असं झालं, अक्कलकोट दर्शनाला आलं होतं आणि हे बघा आमच्यासोबत असं घडलं, महाराजांनी असं का बरं घडवलं. त्यावेळेस त्या बाबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही किती जण होतात. आम्ही सर्व नावं सांगितले. ऑटोत बसलेलो होतो. अहो म्हणे ज्या ऑटोत पलटी झाला तर जिथे खूप काही होणार होतं, काही होऊ शकत होतं, कोणाचा हात मोडू शकत होता काही, पण थोडक्यावरून महाराजांनी घातलं. हा विचार तुम्ही का बरं करत नाही. दुसरं काहीतरी तुमच्या भाग्यामध्ये लिखित होतं, आज घडणार होतं, पण महाराजांनी तुम्हाला इकडे बोलावलं. इकडे बोलून तुमच्यावरचं ते विघ्न स्वामींनी इथे येऊन ते दूर केलं. हा विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करू नका. त्यावेळेस माझ्या डोक्यात देखील आलं की नाही, खरंच हे असंच असू शकतं, कारण महाराजांच्या भक्तासोबत महाराज कधीच वाईट करणार नाही. कारण खूप वेळेस ठरवलं पण प्रत्येक वेळेस कॅन्सल झालं आणि ह्याच वेळेस स्वामींनी बोलवलं आणि असं घडलं. खरंच त्या दिवशी कदाचित मिस्टरांच्या याच्यामध्ये खूप मोठा हे असणार, त्यांचं मोठं संकट होतं, पण महाराजांनी थोड्यावरून ते संकट घातलं. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर महाराजांची आम्ही मूर्ती घेऊन आलो होतो. त्या मूर्तीचा अभिषेक वगैरे केला. त्यानंतर मग माझे मिस्टर जे काही त्यांना त्रास होत होता, तर मी म्हटलं की आता सर्व काही व्यवस्थित आहे, 8 दिवस
तसेच निघून गेले. त्यानंतर मिस्टर पुन्हा म्हणायला लागले की अक्कलकोटचं दर्शन व्यवस्थित झालं नाही, माझ्यामुळे तुमचा खूप त्रास झाला, आपण पुन्हा अक्कलकोटला जाऊया. त्यावेळेस मी म्हटलं की अहो आत्ताच आपण आलो आणि असं एवढंच घडलं तर आता कुठं जायचं, अक्कलकोटला आपल्याला जायचं नाही. महाराज तिथे पण आहे, महाराज इथे पण आहे, आपण एक काम करू, इथल्या मठामध्ये जाऊया. कारण स्वामींचा प्रकट दिन त्या दिवशी होता. तर मिस्टरांची इच्छा होती की प्रकट दिनाला आपण अक्कलकोटला जाऊया, पण मी त्यांना जाऊ दिलं नाही. मग मी मिस्टरांना आणि मी घेऊन आम्ही मठामध्ये महाराजांच्या मठात गेलो. तिथे गेल्यानंतर एका साईडला आम्ही बसून राहिलो. तिथे बसलो. बसल्यानंतर आमच्याकडे कोणी बघत नव्हतं आणि अचानकच एक व्यक्ती आली. जेवण केलं का म्हणे. मी म्हटलं नाही, आता करणार आहोत. जा म्हणे, प्रसाद चालू आहे, प्रसाद घ्या म्हणे महाराजांचा. आणि त्यानंतर आम्ही गेलो, प्रसाद वगैरे घेतला आणि मग कळालं की मिस्टरांना मी म्हटले होते की स्वामी इथे पण आहे आणि तिथे पण आहे, स्वामी सर्वत्र एकच आहे, आपल्या मनाचा भाव फक्त जागृत पाहिजे. आणि खरंच त्या दिवशी महाराजांनी असं काय तिथे चैतन्याचं वातावरण तयार केलेलं होतं की असं वाटत होतं जणू काय महाराजच इथे बसलेले आहे, महाराजच आपल्याशी बोलत आहे, आपल्याकडे बघत आहे. आणि स्वामींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की मी प्रत्येक ठिकाणी आहे, फक्त तुम्ही श्रद्धाभावाने आमची सेवा करा. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आमच्या जीवनातील खूप सारे बदल झाले. जे आम्हाला जागा वगैरे किंवा स्वतःचं घर घ्यायचं होतं ते देखील महाराजांनी त्याचं योग जुळून आणले आणि ते देखील आमचं झालं. स्वतःची हक्काची जागा, ते शिवाय मठाच्या खूप जवळ ही जागा आम्हाला मिळाली. आणि जी आम्हाला जेवढी रक्कम आमच्याकडे होती तेवढ्याच रकमेमध्ये आम्हाला ही जागा मिळाली. ही फक्त स्वामींची कृपा. आज आम्ही खूप सुखी आहोत, समाधानी आहोत आणि विशेष म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये रममाण आहोत. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.